झी 24 तास एक पाऊल पुढे। नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या इंजिनिअरिंग शाखेच्या पेपर फुटी प्रकरणी हिंगोली जिल्ह्यातून एका प्राचार्याला आणि प्राध्यापकाला पोलिसांनी अटक केली आहे। मोहम्मद इकरामुद्दीन असं या प्राचार्याचं नाव आहे। त्यानं प्राध्यापकाच्या मदतीनं गणित विषयाचा पेपर फोडल्याची माहिती समोर आली आहे। नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या इंजिनिअरिंग शाखेच्या गणित विषयाचा पेपर 29 मेला फुटला होता। त्यानंतर पेपर रद्द करण्यात येऊन अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हाही दाखल करण्यात आला। आता या पेपर फुटी प्रकरणाचा सुगावा पोलिसांना लागलाय। हिंगोली जिल्ह्यातील VK पाटील इंजिनिअरिंग कॉलेजच्या प्राचार्यानं आपल्या कॉलेजमधील प्राध्यापकाच्या मदतीनं पेपर फोडल्याची बाब उघडकीस आली आहे। नांदेड पोलिसांनी या प्रकरणी प्राचार्य मोहम्मद इकरामुद्दीनसह प्राध्यापक सय्यद मुनशीरला अटक केली आहे। सखोल तपास केल्यानंतर हे जे प्राध्यापक आणि प्राचार्य हे एका कॉलेजची जबाबदार माणसं आहेत। त्याही पलीकडे जाऊन हे प्राचार्य त्या केंद्राचे कस्टोडियन आहेत। संबंधित कायद्याअंतर्गत किंवा त्या कलमाखाली आम्ही त्यांना अटक केलेली आहे। पेपर फुटीचे प्रकार टाळण्यासाठी कडक उपाययोजना करण्याची गरज व्यक्त करण्यात येते। पहिल्या दिवसाचा पेपर जरी 2 दिवस अगोदर मिळाला, पण काही 8 दिवसाचा पेपर आम्ही एकदा देतो, म्हणजे 8व्या दिवसाचा पेपर सुद्धा त्या दिवशीच गेलेला आहे। म्हणजे त्यांना तशा म्हणजे शेवटी विश्वासावर हे आमचं सगळं परीक्षा विभागाचं काम चालू असतं। विश्वासाला असे तडा देणारे जर काही लोक असतील तर ती अशा लोकांना आपल्याला बंदोबस्त करावा लागेल। प्राचार्यांच्या या दुष्टकृत्यामुळे शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे। ज्ञानरूपी मंदिरातून विद्यादानाचं काम करणारे शिक्षकच असे प्रकार करू लागले तर विद्यार्थ्यांनी आदर्श तरी कुणाचा घ्यायचा असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय। झी 24 ताससाठी केशव घोडसे पाटील, नांदेड। झी 24 तास एक पाऊल पुढे।